चित्रपटाच्या सुरुवातीला वेस्ट व्हर्जिनियामधलं एक 1974चं सॅनिटोरियम दाखवलं जातं, जे ॲक्च्युअली डिफार्म लोकांसाठी बनवलेलं असतं। डिफार्म लोक हे ते असतात जे इम्ब्रीडिंग आणि बर्थ डिफेक्टमुळे जन्मलेले असतात। या सॅनिटोरियमचे इंचार्ज डॉक्टर ब्रँडम हे डॉक्टर ॲनीला या डिफार्म लोकांविषयी माहिती देत असतात। त्या दरम्यान एक पेशंट डॉक्टर ॲनीवर हल्ला करतो आणि तिच्या डोक्यातील पिन काढून घेतो। त्यानंतर हे दोघेजण इल्लीगल ब्रदर्सच्या सेलकडे जातात आणि डॉक्टर ब्रँडम ॲनीला सांगतो की हे इल्लीगल ब्रदर्स मिसेस इल्लीगलला जंगलामध्ये भेटलेले होते, त्यामुळे यांना इल्लीगल ब्रदर्स म्हणले जाते आणि यामध्ये 3 फिंगर, सॉ टूथ आणि 1 आय असतात। डॉक्टर ब्रँडम ॲनीला सांगतात की या ठिकाणचे हे सर्वात खतरनाक डिफार्म आहेत आणि त्यांच्या खतरनाक असण्याचं लक्षण हे आहे, यापैकी एकाने आपली 2 बोटे स्वतः चावून खाल्लेली आहेत, त्यामुळे तो 3 फिंगर म्हणून ओळखला जातो। तर दुसऱ्याने आपला एक डोळा काढून खाल्लेला आहे, त्यामुळे तो 1 आयच्या नावाने ओळखला जातो आणि तिसरा सदैव आपल्या दाताने भिंत चावत असतो, त्यामुळे याला सॉ टीथ म्हणले जाते। याने अनेक लोकांना चावा घेऊन मारलेले आहे आणि तसे पाहायला गेले तर हे आणखीन लहानच असतात। हे सर्व ऐकल्यानंतर डॉक्टर ॲनी डॉक्टर ब्रँडमला विचारते, हे लोक एवढ्या वेदना सहन कशा काय करतात? त्यावेळेस डॉक्टर ब्रँडम त्याला सांगतो की या लोकांना वेदनाच होत नाहीत। त्यानंतर ते दोघे त्या ठिकाणावरून पुढे जातात। ज्या पेशंटने डॉक्टर ॲनीची पिन काढलेली असते तो त्या पिनीच्या सहाय्याने त्या लॉकरचा दरवाजा खोलत असतो, परंतु तो एवढा हुशार नसतो आणि त्यावेळेस हे इल्लीगल ब्रदर पाहतात आणि ती पिन त्याच्याकडून मागून घेतात। त्यानंतर तो पेशंट ती पिन ही या इल्लीगल ब्रदरकडे फेकतो आणि तेव्हा त्यांच्यातील सर्वात हुशार जो डिफार्म असतो तो म्हणजे 3 फिंगर, तो त्या पिनेने लॉकरचा दरवाजा उघडतो आणि सिक्युरिटीची हत्या करतो। त्यानंतर हे तिघेजण कंट्रोल रूममध्ये जाऊन सर्व सेलचे दरवाजे उघडतात। या सॅनिटोरियमचे एक मेंटल हॉस्पिटल बनून जाते। त्यानंतर हे तिघेजण मिळून डॉक्टर ॲनीला पकडतात आणि करंट देतात आणि तिला एवढा मोठ्या प्रमाणात करंट देतात की तिचा जागीच मृत्यू होतो। त्यानंतर ते डॉक्टर ब्रँडमला देखील पकडतात आणि अतिशय क्रूरपणे त्याची हत्या करतात। त्यानंतर आपणास 29 वर्षानंतरचा कालावधी दाखवला जातो, ज्यामध्ये काही कॉलेज स्टुडंट हे आपल्या मित्राच्या घरी पार्टीसाठी जात असतात आणि जात असताना ते आपला रस्ता चुकतात आणि एका मोठ्या हिमवादळामध्ये अडकतात। तेव्हा रात्री त्यांना एक बिल्डिंग दिसते आणि त्या बिल्डिंगमध्ये ते आश्रय घेण्याचे ठरवतात आणि त्या ठिकाणी जातात, परंतु त्यांना हे माहीत नसते की या ठिकाणी आश्रय घेण्याची त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे। ते हेच सॅनिटोरियम असते ज्या ठिकाणी हे 3 डिफार्म बंधू राहत असतात। जेव्हा ते सर्वजण आतमध्ये जातात तेव्हा त्यांना समजते की हे एक हॉस्पिटल आहे। त्या ठिकाणी ते जाळ लावतात आणि त्या ठिकाणी ते गप्पा मारत बसतात, परंतु ते एका ठिकाणी शांत बसणाऱ्यापैकी नसतात आणि ते संपूर्ण हॉस्पिटलची झाडाझडती घ्यायलाच चालू करतात। हॉस्पिटलमध्ये फिरत असताना त्यांना वाईन देखील सापडते, त्याचबरोबर त्यांना जुन्या पेशंटच्या फाईल देखील सापडतात। तेव्हा त्यांना समजते की हे एक हॉस्पिटल डिफार्म लोकांचे हॉस्पिटल होते। त्यानंतर आपण पाहतो की त्या ठिकाणी ते 3 बंधू एका प्रेताला ओढत घेऊन येत असतात। त्यानंतर विन्स्टन आणि त्याची 2 मैत्रीण या ठिकाणी रात्री झोपण्यासाठी बेडचा शोध घेत असतात। शोध घेत असताना विन्स्टन हा एका रूममध्ये जातो आणि तो जोरात ओरडायला चालू करतो। त्यामुळे त्याच्या 2 मैत्रिणी त्याला पाहण्यासाठी जातात, परंतु विन्स्टन त्यांच्याबरोबर एक मोठा मजाक करत असतो। त्या ठिकाणावरून त्या दोघी निघून जातात आणि आपण यावेळेस पाहतो की 1 आय त्यांच्यावर नजर ठेवून असतो। विन्स्टनला त्या ठिकाणी जनरेटर देखील सापडते आणि ते तो सुरू करतो। त्यानंतर संपूर्ण हॉस्पिटलमध्ये लाईट चालू होते। लाईट सुरू झाल्याच्या नंतर हे सर्वजण मिळून त्या ठिकाणी पार्टी सुरू करतात आणि सर्व हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालायला चालू करतात, परंतु त्यावेळेस त्यांना माहीत नसते की त्यांच्यावर 3 जण हे नजर ठेवून आहेत। पार्टी करत करत हे सर्वजण एका कॉन्फरन्स रूममध्ये येतात आणि त्या ठिकाणी त्यांना एक जुनी फिल्म भेटते आणि ती फिल्म ते एका प्रोजेक्टर लावून ते पाहायला चालू करतात। त्यावेळेस त्यांच्या लक्षात येते की हे डिफार्म बंधू जे असतात त्यांच्यावर डॉक्टर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रयोग करत असलेले आपल्याला दिसते। त्यावेळेस त्यांची मैत्रीण लॉरेन्स सर्वांना सांगते की हे लोक अतिशय खतरनाक आहेत आणि तिच्या भावाने तिला सांगितलेले आहे की हे लोक माणसाला मारून त्यांचे मांस खात असतात, परंतु तिच्या बोलण्यावर कोणी सुद्धा विश्वास ठेवत नाही। ठिकाणावरून सर्वजण आपापल्या रूममध्ये झोपायला जातात। विन्स्टनला रात्री त्या ठिकाणी झोप लागत नसते, तेव्हा तो मध्यरात्री उठून त्या हॉस्पिटलमध्ये फिरायला चालू करतो आणि तो पाहतो की त्या ठिकाणी कोणीतरी बसलेला आहे। तो त्याच्या जवळ जातो तेव्हा त्याच्या लक्षात येते की तो त्याचा मित्रच आहे, ज्याच्या घरी हे सर्वजण चाललेले असतात। त्याच्या लक्षात येते की हा मृत झालेला आहे आणि तो जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा त्या ठिकाणी सॉ टूथ येतो आणि त्याच्या डोक्यामध्ये एक लोखंडी रॉड घालून त्याला जागीच ठार मारतो।
इकडे सकाळ झालेली असते तरी विल्सनचा काहीच पत्ता नसतो। त्यावेळेस जेना सर्वांना विचारते, परंतु विल्सन हा गायब असतो आणि त्याचबरोबर सर्वांचे सामान देखील गायब असते। त्यावेळेस सर्वांना वाटते विल्सन आपल्याबरोबर मजाक करत आहे। तेव्हा हे सर्वजण विल्सनला शोधण्याचा प्रयत्न करतात आणि 4 स्टुडंट हे बेसमेंटमध्ये जातात। बेसमेंटमध्ये गेल्यानंतर त्यांना एक वेगळंच ठिकाण भेटते आणि त्या ठिकाणी अतिशय शार्प असे हत्यारे ठेवलेले असतात। त्यानंतर ते पुढे जातात आणि त्यांना त्या ठिकाणी सर्व सेल भेटतात ज्या ठिकाणी हे डिफॉर्म लोकांना ठेवलेले असते। त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर त्यांना एक ठिकाण भेटते ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले असते। आता हे सर्वजण वेगवेगळ्या दिशेला जातात। जेना ही किचनमध्ये जाते आणि पाहते सॉटूथ हा वॉटरचे तुकडे तुकडे करत आहे। त्याच ठिकाणी 3 फिंगर येतो आणि सॉटूथला त्या ठिकाणावरून घेऊन जातो। जेना देखील वर येऊन सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत असते। त्याच दरम्यान वॉटरच्या जॅकेटमध्ये काहीतरी येऊन समोर पडते। केनिया ही त्यामध्ये काय आहे पाहण्यासाठी जाते व ते सोडून पाहते तर त्यामध्ये वॉटरचे तोडलेले डोके असते। या धक्क्यामधनं हे सावरले देखील नसतात तोवर हे तिघेजण बंधू बाल्कनीमधनं एक वायर क्लिअरच्या गळ्यामध्ये अडकवतात आणि तिला वर ओढतात। त्यानंतर कायली तिला वाचवण्यासाठी जातो आणि तिचे पाय पकडतो। तो तिच्या रक्ताने संपूर्ण रक्तबंबाळ होतो, परंतु तो तिला वाचवू शकत नाही आणि तिचे डोके हे धडापासून वेगळे होऊन खाली पडते। त्यानंतर हे सर्वजण त्या हॉस्पिटलमधनं बाहेर पडतात आणि आपल्या स्नो बाईकवरनं त्या ठिकाणावरून निघून जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांची बाईक सुरू होत नाही कारण या तिघांनी त्याच्या प्लग काढलेले असतात। लॉरेन्स ही स्की चॅम्पियन असते आणि तेव्हा ती स्की करून मदत आणण्यासाठी जाण्याचे ठरवते। त्यानुसार ती त्या ठिकाणावरून निघून जाते। बाकींच्याकडे एवढ्या थंडीपासून वाचण्याचे जॅकेट नसतात, त्यामुळे ते सर्वजण ऑफिसमध्ये जाण्याचे ठरवतात आणि स्वतःला लॉक करून घेण्याचा डिसिजन घेतात। त्यानुसार सर्वजण ऑफिसमध्ये जातात आणि सर्वांना लॉक करून घेतात, परंतु त्यांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी हत्यारे नसतात। बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात हत्यारे असतात, त्यामुळे कायल, डॅनियल आणि सारा ती हत्यारे आणण्यासाठी बेसमेंटमध्ये जातात। त्यावेळेस 3 फिंगर त्यांच्यावर हल्ला करतो, परंतु त्यापासून ते वाचून मोठ्या प्रमाणात हत्यारे घेऊन त्या ठिकाणाहून निघून येतात। त्यानंतर वन आय ऑफिसचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्यावर चाकूने हल्ला केला जातो, त्यामुळे तो त्या ठिकाणावरून निघून जातो। हत्यारे घेऊन वापस येत असताना डॅनियल सर्वात मागे असतो, त्यामुळे डॅनियलला सॉटूथ पकडतो आणि त्यांच्या किचनमध्ये घेऊन जातो। डॅनियल आपल्याबरोबर नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते डॅनियलला शोधण्यासाठी जातात। तेव्हा ते पाहतात की हे तिघजण मिळून डॅनियलच्या शरीराचे तुकडे करून त्याला फ्राय करून खात आहेत। तेव्हा हे सर्वजण ठरवतात या तिघांना ट्रॅपमध्ये अडकवायचे आणि त्यानुसार ते त्यांना ट्रॅपमध्ये अडकवतात आणि त्यानंतर त्या तिघांना एका सेलमध्ये लॉक केले जाते। काल त्यांना जाळून मारण्याचे ठरवतो, परंतु केनिया त्याला असं करण्यास मनाई करते। काल त्या सर्वांवर पहारा देण्यासाठी त्या ठिकाणी थांबतो आणि बाकीचे सर्वजण हे आपल्या रूममध्ये निघून जातात। आणि या सर्वांचे बॅड लक असे असते की या सर्वांनी त्या तिघांना त्या सेलमध्ये लॉक केलेले असते ज्यामध्ये ते 29 वर्ष कैदी म्हणून राहिलेले असतात। एवढेच नाही तर ज्या पिनने त्याने 29 वर्षापूर्वी दरवाजा खोलला होता ती पिन देखील त्याच ठिकाणी पडलेली असते। तेव्हा त्या पिनच्या साहाय्याने 3 फिंगर पुन्हा एकदा त्याचा लॉक उघडतो। जेव्हा केनिया कायलला पाहण्यासाठी येते तेव्हा त्या ठिकाणची लाईट अचानक जाते। त्या ठिकाणी कायल नसतो, त्याचबरोबर सेलमध्ये ते तिघजण देखील नसतात आणि ही बातमी सांगण्यासाठी ते ऑफिसमध्ये जाते। तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये कोणीतरी डोकावून पाहते। त्यांना वाटते तो 3 फिंगर असावा, तेव्हा ते त्याच्यावर हल्ला करतात आणि त्याला ठार मारतात। ज्यावेळेस त्या सर्वजण मिळून त्याचा चेहरा पाहतात तो कायली असतो आणि त्याची जीभ ही कापलेली असते। आता या सर्वजणी त्या ठिकाणावरून निघून जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु हे तिघे भाऊ त्यांच्या मागे लागलेले असतात। पुढे जात असताना ते त्यांच्या रूममध्ये जाऊन पोहोचतात आणि त्या ठिकाणी त्यांचे सामान देखील पडलेले असते। ते आपले जॅकेट घालून त्या ठिकाणावरून खिडकीमधून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्या ठिकाणच्या सर्व खिडक्या या लॉक असतात। साराला त्या ठिकाणी एक तुटलेली खिडकी भेटते, परंतु त्या खिडकीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बर्फ साठलेला असतो। सारा त्या ठिकाणचा बर्फ काढायला सुरुवात करते। तेव्हा हे तिघजण त्या ठिकाणी पोहोचतात आणि 3 फिंगर दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतो, त्याचबरोबर सॉटूथ देखील दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतो। त्याच दरम्यान सारा ही त्या ठिकाणचा बर्फ हटवून त्या ठिकाणावरून रस्ता करण्यामध्ये यशस्वी होते। त्या तिघजणी त्या ठिकाणावरून बाहेर पडण्यामध्ये यशस्वी होतात, परंतु जेनाही आतमध्येच अडकते। तेव्हा सॉटूथ हा एका ड्रिल मशीनने तिची हत्या करतो। त्यानंतर हे तिघे बंधू त्यांचे स्नो बाईक घेऊन त्या तिघींच्या पाठलाग करतात। त्यावेळेस सॉटूथ हा ब्रिजेटला पकडतो आणि तिची देखील हत्या करतो। त्यानंतर आपण पाहतो लॉरेन्स दाखवली जाते, जी की
मदत आणण्यासाठी गेलेली असते, परंतु ती थंडीमुळे एका ठिकाणी बसल्यानंतर तिचा मृत्यू होतो आणि बॅड लक असे असते की रोड तिच्या समोरच असतो, परंतु वादळामुळे तो रोड तिला दिसत नाही. त्यानंतर आपण पाहतो केनियाचा पाठलाग करत सॉटूथ तिच्याजवळ येतो आणि तिला ठार मारणार तेवढ्यात साराही सॉटूथवर हल्ला करते आणि त्याला मारते. त्यानंतर या दोघी अतिशय खुश होतात, कारण त्यांनी ठरवल्याप्रमाणे सॉटूथला मारलेले असते आणि या आनंदामध्ये त्या पुढे जात असताना त्या ठिकाणी लावलेला ट्रॅप त्यांना दिसत नाही आणि त्यांचे डोके हे शरीराच्या वेगळे होते. आणि आपण पाहतो त्या ठिकाणी थ्री फिंगर पुन्हा येतो आणि त्या दोघींचे डोके घेऊन त्या ठिकाणावरून निघून जातो आणि याचबरोबर या ठिकाणी हा चित्रपट समाप्त होतो.